साधारणतः 1962-63 चा काळ सद्गुरू बाळूमामांची लोकप्रियता वाऱ्यागत संपूर्ण परिसरामध्ये पसरलेली। लहान मुलापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत सर्वांच्याच कुतूहलाचा विषय म्हणजे सद्गुरू बाळूमामा। तर लहान मुलांना देखील बाळूमामांच्या बद्दल जबरदस्त आकर्षण निर्माण झाले। कापशी खोऱ्यातील बाळेगोल गावातील 10-12 वर्षाची 5-6 लहान मुलं घोळका करून बाळूमामांना पाहण्यासाठी जातात। मामांच्या जवळ गेल्यानंतर ती लहान मुलं मामांना चमत्कार करून दाखवा असा आग्रह धरतात। तर मित्रहो, मामा त्यांना काय चमत्कार करून दाखवतात आणि तो चमत्कार पाहून त्या लहान मुलांची काय परिस्थिती होते याची ही जबरदस्त रोमांचकारी कहाणी। नमस्कार मित्रहो, देवावतारी सद्गुरू संत बाळूमामा यांच्या जीवनचरित्रातील एक जबरदस्त प्रसंग आज पाहूया। मुरगुड, जिल्हा कोल्हापूर येथील दिनकरदादा चौगले यांचा मुलगा, वय अगदी 13-14 वर्षाचं। शाळेत शिकणारा हा मुलगा मामांचं तो नाव वारंवार ऐकत होता। त्याच्या मनात विचार आला की आपणही एकदा आदमापूरला जाऊन सद्गुरू बाळूमामांचं दर्शन घ्यायचं। त्याने आपला वर्गमित्र आबा चौगलेलाही तयार केलं। दोघांचं ठरलं, पण एक अडचण होती, पैसे। कारण दोघांच्याही घरची परिस्थिती बेताचीच होती, पैसे नव्हते। प्रवास करायचा, वाटेत काही खायचं प्यायचं आणि मामांसाठी काहीतरी घेऊन जायचं, हे कशानं भागवायचं? दोघांनी थोडा विचार केला आणि मग त्यांनी काटकसरीचा एक निर्णय घेतला। दोघांनी मिळून मुरगुडमधील एक भाड्याच्या दुकानातून ताशी भाड्यावरती दोघात एक सायकल घेतली आणि डबल सीट हे दोघे जण आदमापूरला येऊ लागले। अशा प्रकारे त्यांचा आदमापूरचा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला। काही अंतर गेल्यावर त्यांना भूक लागली, तर निढुरी या गावावरून जात असताना रस्त्याच्या कडेला एका हॉटेलमध्ये दोघांनी खाण्यासाठी चिवडा घ्यायचं ठरवलं, तेही 1 प्लेट। कारण 2 प्लेट घ्यायच्या तर त्यांच्याजवळ तेवढे पैसे नव्हते। त्यांनी चिवडा मागवला आणि चिवड्याची 1 प्लेट आली। आता त्या एका प्लेटवर दोघेही अशा नजरेने पाहत होते जणू ती प्लेट त्यांना पंचपक्वानाचं ताटच वाटत होतं। काही वेळातच त्यांनी तो चिवडा संपवला। पोटात चिवडा गेल्यानंतर त्यांना थोडं बरं वाटू लागलं आणि आता ओढ त्यांना मामांच्या दर्शनाची लागली। पुढे 2.5 किलोमीटरचा प्रवास करून दोघे आदमापुरामध्ये पोहोचले, तर मरगुबाईच्या देवळामध्ये मामा भक्तांच्या गराड्यामध्ये बसलेले होते। दोघांच्या मनात अपार आनंद निर्माण झाला। मामासाठी आता काय न्यायचं, किस्सा रिकामा। पुन्हा त्यांचा हात खिशामध्ये गेला, पैसे मोजले आणि दोघांनी मिळून 1 साखरपुडी, 1 कापूरवडी आणि 2 उदबत्त्या घेतल्या। ते मामासमोर गेलेत। मामांना त्यांनी नमस्कार केला। साखरपुडी आणि उदबत्ती मामांच्या समोर ठेवली। मामाने त्या वस्तूकडे पाहिलं, मग दोन्ही मुलाकडे पाहिलं। मामा त्यांच्या नेहमीच्या खास शैलीत म्हणालेत, अरे 1 सायकल दोघात, 1 चिवड्याची प्लेट दोघात आणि इथेही 1 साखरपुडी दोघात। मुलांना आश्चर्य वाटलं, कारण मामांना हे कसं कळालं? त्यांनी लाजेने मान खाली घातली, कारण मामा आपली सगळी गुपित जाणतात की काय असं त्यांना वाटू लागलं। पण मामांचा पुढचा संवाद ऐकण्यासारखा होता। मामा म्हणाले, पुढे दोघात मिळून बायको मात्र 1 करू नकोसा। असं म्हणताच दत्ता आणि आबा एकमेकाकडे पाहू लागलेत। त्यांना काय बोलावं हे सुचेना। मामांचा विनोद ऐकून आजूबाजूचे भक्त मंडळी हसू लागली, कारण मामांनी मुलांची काटकसर अगदी अचूक हेरली होती। आता पुढे संसारात मात्र अशी काटकसर करू नका म्हणजे झालं। मामांचा हा विनोद ऐकून त्या दोन्ही मुलांच्या चेहऱ्यावरती हसू उमललं। मामा म्हणाले, एवढ्या लांबून आलायसा तर कन्या खावा आणि पळा तुमच्या गावाला। त्यानंतर त्या 2 मुलांनी कन्याचा प्रसाद खाल्ला आणि मामाने आपल्या खास शैलीत त्यांना आशीर्वादही दिला आणि ते दोघे उत्साहाने मुरगुडला आपल्या गावी परतले। तर मित्र, आणखीन एक प्रसंग असा सांगितला जातो, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील कापशी जवळील गंमतशीर परंतु अंगावर रोमांच उभी करणारी घटना आहे। तर त्यावेळी गावोगावी सद्गुरू बाळूमामांच्या चमत्काराची चर्चा रंगलेली असायची। कुठे मामा आजारी माणसाला धीर देत, तर कुठे एखाद्याला संकटाची चाहूल आधीच देत, तर कुठे आपल्या मिश्किल बोलण्यातून समोरच्याला गोड धडा शिकवत। तर लहान मुलांच्या मनातही बाळूमामांच्या बद्दल प्रचंड उत्सुकता होती। बाळूमामांचं नाव ऐकले की त्यांच्या मनात एकच प्रश्न उभा राहायचा, मामा नेमके आहेत तरी कसे आणि चमत्कार करतात तरी कसे? ज्यांनी मामांना जवळून पाहिलं होतं ते मात्र हसत म्हणायचे,
मामांना समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या अगोदर विनोद बुद्धी समजून घ्या. तर त्या दिवशी एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली मामांचे सहकारी सत्याप्पा शेंगाडी, विठू पाटील, सौंदती सावकार आणि गावातील काही मंडळी निवांत बसलेली होती. कोणी गावच्या गप्पा मारत होतं तर कोणी मामांच्या आठवणी सांगत होतं. इतक्यात कापशीच्या पश्चिम भागातून 10-12 वर्षाची 5-6 मुलं छोट्या रस्त्यानं चालत आली. मुलांच्या मध्ये कुजबूज सुरू होती. एक मुलगा म्हणाला, अरे बाळूमामा पुढे घडणारं भविष्य सांगतो म्हणे. तर दुसरा मुलगा म्हणाला, हो आणि चमत्कार पण करतात. तर तिसरा मुलगा म्हणाला, मग आज आपण चमत्कार बघायचाच. एकाने मिश्किलपणे विचारलं, अरे आपण बरेच दिवस झाले मामानं पाहायचे म्हणतोय, आज तरी दर्शन होईल का? तर दुसरा म्हणाला, दर्शन होईल की नाही हे माहित नाही, पण चमत्कार दिसला तर मात्र गावभर आपण सांगायचं. अशी ती मुलं बोलत बोलत एका अरुंद रस्त्यानं जात होती आणि थोड्या अंतर गेल्यानंतर एका आंब्याच्या झाडाखाली काही मंडळी बसलेली त्यांच्या नजरेस पडली. तर त्यावेळी एका मुलाने बसलेल्या मंडळीपैकी एकाला विचारले, अहो चमत्कार करणारे बाळूमामा कुठं आहेत? क्षणभर सगळे शांत झाले, कोणीच उत्तर देईना. तेवढ्याच झाडाखाली बसलेले बाळूमामा त्या मुलांना म्हणालेत, अरे बाळो, तो बघा रस्त्यावर उभा आहे तो बाळूमामा. असं मामाने मुलांना चेष्टेने सांगितले. लागलीच मुलांनी तिकडे जायला सुरुवात केली. त्यानंतर मुले जाताना पाहताच मामा परत त्या मुलांना म्हणालेत, अरे बाळो या इकडे, अरे तुमच्या समोरच हा उभा आहे तुमचा बाळूमामा. मुलांनी हे ऐकताच त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला, कारण ज्यांना ते शोधत होते ते स्वतःच बाळूमामा समोर उभे होते. मुले उत्सुकतेने परत आलीत आणि मामांसमोर उभे राहिलीत. मामांनी सगळ्या मुलांच्याकडे पाहिले. मामांच्या चेहऱ्यावर नेहमीचा मिश्किल हास्य होते आणि मामा म्हणालेत, बाळांनो तुम्ही बाळू धनगराला शोधतासा नव? अरे बाबा ओ, तो चमत्कार करणारा बाळूमामा मीच आहे. अरे तुम्हाला चमत्कार बघायचा आहे नव? मुलांनी एकमुखाने हो म्हटले. मग एक काम करा, सगळ्यांनी एकमेकाच्या कमरा घट्ट पकडा. आम्हाला तर चमत्कार पाहायचा आहे आणि मामा सांगतात एकमेकाच्या कमरा घट्ट पकडा. हे नेमकं काय करतायत हे मुलांना काहीच कळना आणि ती एकमेकाकडे पाहून हसू लागली आणि एकमेकाची कंबर घट्ट पकडून आले. मामा हे पाहून मनातल्या मनात हसत होते. मग त्यांनी सांगितलं, मी डोळे झाका म्हटले की डोळे झाकायचे आणि उघडा म्हटले की डोळे उघडायचे, मधी कुणीही डोळे उघडायचे नाहीत. मुलांनी गंभीर चेहऱ्यानं माना डोलवल्या. आज्ञा झाली, डोळे झाका. सगळ्या मुलांनी डोळे मिटले. आता पुढे काय होणार याची कुणालाही कल्पना नव्हती आणि क्षणात बाळूमामाने आपलं रूप बदलायला सुरुवात केली. मामा स्वतः 7 फळीच्या भुजंग रूपामध्ये प्रकट झाले. विशाल सर्पासारखं ते रूप, फणा उभारलेला, डोळ्यात विलक्षण तेज आणि तोंडातून फस्सा असा भेदरवून सोडणारा फुटकार. मुलांना काहीच माहित नव्हतं. ते एकमेकाच्या कमरा पकडून डोळे मिटून उभे होते. तिकडे मामा सर्परूपात डुलत होते, कधी डावीकडे तर कधी उजवीकडे. मामांचा सहकारी शिंगाडी याला मुलांची अवस्था पाहून असं आवरेना. काही क्षणांनी त्याने मुलांना आज्ञा केली की आता मुलावर डोळे उघडा. मुलांनी हळूहळू डोळे उघडले आणि समोरचं ते दृश्य पाहून मुलं भीतीने जोर जोरानं ओरडू लागलीत. समोर बाळूमामा नव्हते तर होता एक प्रचंड भयानक 7 फळीचा भुजंग. एका मुलाचा चेहरा पांढरा पडला, दुसऱ्याच्या अंगातून घामाच्या धारा सुटल्या, तर तिसरा मुलगा शेजारच्या मुलाला घट्ट पकडून उभा होता आणि इतर मुले बाकी थर 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 कापत होती. कोणाचं धाडसच होत नव्हतं काय बोलायचं. तेवढ्यात पुन्हा आज्ञा झाली, डोळे झाका. मुलांनी क्षणाचाही विलंब न करता डोळे बंद केले. क्षणाभराने बाळूमामांनी पुन्हा आपले नेहमीचे रूप धारण केले. आता आज्ञा झाली, मुलांनो डोळे उघडा. मुलांनी डोळे उघडल्यानंतर समोर पुन्हा तेच प्रेमळ बाळूमामांचं रूप. मुलांना काही कळना. क्षणाभरापूर्वी एवढा भयंकर सर्प गेला कुठे आणि समोर परत पुन्हा मामा. काय बाळांनो, बघितलासा काय चमत्कार? मुलं गप्पच. मामाने पुन्हा हसत म्हटलं, अरे भ्यालासा की काय? मुलं काही बोलना. मामा म्हणालेत, अरे बाळाओ, तुम्ही म्हणत होतासा नव बाळूमामा कसला चमत्कार करतोय ते पाहूया, म्हणूनच तुम्हाला मी जरा जवळूनच चमत्कार दाखविला. मामांच्या बोलण्यावर आजूबाजूची मंडळी हसू लागली, पण लगेच मामांचा आवाज प्रेमळ झाला. तेवढ्यात काही भक्त मंडळी मामांच्या दर्शनाला आलीत. त्यांच्या हातात आमटीची घागर
पोळ्या, भात, भाजी, सांडगं आणि इतर अन्नाने भरलेली टोपली होती. मामाने मुलांच्याकडे पाहिलं आणि मामा म्हणाले, अरे चमत्कार करून पोट भरत नाही, आधी जेवण करा. आता मात्र मुलांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं. मामाने सगळ्यांना प्रेमानं पोटभर जेवू घातलं. जेवण झाल्यानंतर प्रत्येक मुलाच्या हातावर मामाने भंडाऱ्याची पुडी ठेवली आणि त्यानंतर ती सर्व मुलं मामांची आठवण काढत मामांच्या चरणी नतमस्तक झाली. तर मित्र, बाळूमामांनी त्या दिवशी मुलांना भुजंग रूप दाखवलं, पण त्याहूनही मोठा चमत्कार असा केला की भीतीने थरथरणाऱ्या त्या मुलांच्या मनात त्यांनी श्रद्धेचा दिवा कायमचा पेटवला. तर मित्र, आजचा सद्गुरू बाळूमामांच्या जीवनातील प्रसंग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. जय बाळूमामा.